नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही म्हणाल बटाट्याच्या किसामध्ये पोहे घालून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी एकदा पाहिल्यानंतर 101% करणार बरं का. तोंडाला चव आणणारी आणि अगदी कुरकुरीत क्रिस्पी अशी होते. चला मग ही नेमकी रेसिपी काय आहे, वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा इथं 4 इतके कडक बटाटे घेतलेत बरं का. मोठे बटाटे असेल ना तर अगदी 2 घेतलात तरीसुद्धा चालेल. तर इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतले, कारण आता आपण बटाट्याच्या वरचे सालं काढून घेणार आहोत. जसे बटाट्याच्या वरचे सालं काढू ना तसे ह्या पाण्यामध्ये ना आपल्याला बटाटे टाकायचे आहेत. बटाटा जर असंच ठेवला तर लालसर काळा पडतो का नाही, म्हणून पाण्यामध्ये टाकायचं लगेच ह्याच्यावरचे साल काढल्यानंतर. तर बघा कुठली रेसिपी नेमकी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण जेवणाच्या ताटातली चव वाढवणारी ना बटाट्याची वडी करत आहोत. तर 4ही बटाट्याच्या वरची सालं काढून पाण्यामध्येच ठेवलेत. आता काय करायचं आहे, बटाटा हा आपल्याला खिसून घ्यायचा आहे. एक ताट इथं घेतलं आहे आणि इथं मोठीच खिसणी घेतली. ह्याने आपण बटाटा खिसून घेणार आहोत. अगदी बारीक खिसणी घेतला तरीसुद्धा चालेल. नेहमी आपण बघा कोथिंबीर वडी, पालक वडी, मेथीची वडी, त्याचबरोबर अळूची वडी अशा वेगवेगळ्या वड्या करतो. ह्या सर्वांचे व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती अपलोडच आहेत बरं का. शिवाय आपण कोबीची सुद्धा वडी केलेली आहे. कधी कधी बघा आयत्या वेळेस ना आपल्याकडे अळूची पानंसुद्धा वडी करायला नसतात. शिवाय आता कोथिंबीरसुद्धा खूप महाग आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. त्यामुळे का नाही बटाटे तर आपल्या घरामध्ये असतातच असतात. त्याच्यापासून आज आपण पटकन ही घरातल्या साहित्यात वडी करणार आहोत. बटाटा सगळा किसून झाला, लगेच पाण्यामध्ये टाकायचा नाही तर लगेच हा लालसर होतो. बटाट्यामध्ये स्टारचं प्रमाण जास्त असतं, म्हणून बघा किती फेस आलेला आहे. आता 3 ते 4 वेळा हे नळाखाली धुवून घेतलं आहे, अगदी पाणी असं स्वच्छ निघूसपर्यंत. आता हा बटाट्याचा किस बाजूला ठेवूयात, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊयात. ते म्हणजे आता आपण एक छोटं वाटण करून घेऊयात. त्याच्यासाठी 8 ते 9 इतक्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, अर्धी वाटी इतकं ओल्या खोबऱ्याच्या चकत्या घेतल्यात, थोडीशी कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मोडून, त्याचबरोबर अर्धा चमच इतके जिरे घेतलेत. पाणी न घालताना भरड वाटण करून घेऊयात. बघा इथं आपलं हे वाटण तयार झालं. आता तयार वाटण ना आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात, कारण त्याच मिक्सरच्या जारमध्ये ना आपण पोहे वाटून घेणार आहोत. जर तुमच्याकडे तयार ठेचा असेल ना तो वापरला तरीसुद्धा चालेल. आता इथं बघा त्याच मिक्सरच्या जारमध्ये का नाही एक छोटी वाटी इतके पोहे घेतलेत. नेहमी आपण कांदे पोहेसाठी वापरतो बघा, तेच इथं पोहे घेतलेत आणि पावडर करून घेतले. अगदी आपला बारीक रवा असतो बघा, तशी इथं ह्याची पावडर झाली. आता ही बाजूला ठेवूयात. आणि बघा आता जो पाण्यामध्ये बटाट्याचा खिस होता त्याच्यातलं काय करायचं, आपल्याला जमेल ती इतकं पाणी नाही पिळून पिळून काढायचं आहे. बघा पाण्याचा अंश जरासुद्धा ठेवायचं नाही, असं दाबून दाबून ना पिळून काढायचं आहे. बटाट्यामध्ये का नाही अगोदरचाच ओलसरपणा असतो बघा, त्याच्यामुळे ना जास्त पाणी ठेवायचं नाही, दाबून दाबून असं पिळून काढायचं आहे. जसं दाबून ह्याच्यातलं पिळून पाणी काढू तसा बटाट्याचा खिस दुसऱ्या एका भांड्यामध्ये ठेवायचा आहे. पाणी बिलकुलसुद्धा ठेवायचं नाही. बघा त्याचं कारणसुद्धा ना तुम्हाला मी पुढे सांगतेच. सर्व बटाट्याचा खिस ना छान प्रकारे इथं पिळून घेतला आहे बघा. आता दाबून पिळून घेतल्यामुळे का नाही अगदी त्याचा लगदा एका ठिकाणी झाला आहे, म्हणून असं ना जराशं आपण हे मोकळं करून घेऊयात. आणि बघा आता जो आपण तयार केलेला ठेचा होता का नाही तो इथं मी अर्धी वाटी इतका घालत आहे. बघा संपूर्ण घालत नाही. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. अर्धा चमच धना पावडर, अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच लाल तिखट, अर्धा चमच मीठ घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घालू शकता. पाव चमच इतका ओवा ना हातावरती असा चोळून घातला आहे बघा. थोडीशीच एक पाव चमच इतकी हळद घातलेली आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीरच्या ऐवजी जर तुमच्याकडे पालक मेथी जर असेल बारीक चिरून इथं वापरू शकता. 1 चमचभर इतके तीळ घातलेत. आता हे सर्व बटाट्याच्या खिसामध्ये ना आपल्याला मिसळून घ्यायचं आहे बरं का. पण तोपर्यंत का नाही तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन करा, जेणेकरून पुढील येणारे नवनवीन व्हिडिओ ना तुम्हाला पाहायला मिळतील. आता बघा सगळं एकत्र केलेलं आहे, छान एकजीव झालेला आहे बघा. आता आपण तयार केलेली जी पोहेची पावडर होती ना ती ह्याच्यामध्ये संपूर्ण घालून घ्यायची आहे आणि आपण मिसळून घेऊयात. पोहेचीच पावडर का वापरायची, तर आपण जी वडी करत आहोत तिला छान कुरकुरीतपणा येतो. शिवाय पोह्यामुळे का नाही ह्या बटाट्यामधलं जे ओलसरपणा आहे, जे पाणी आहे ते शोषून घेतं पोहे, त्याच्यामुळे इथे मी पोहेची पावडर वापरले. अगदी तुम्ही बारीक रवा वापरू शकता, तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. सर्व मिसळून झालं की आता इथे घेतलेलं आहे 1 वाटी इतकं बेसनचं पीठ. त्याच्यातलं आपण थोडं थोडं करून घालणार आहोत बरं का, एकदम घालायचं नाही. आता पोह्यांबरोबर ना तुम्ही पाव वाटी इतकं तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता, पण पोह्यांमुळे छान कुरकुरीत क्रिस्पीपणा येतो, त्याच्यामुळे काही गरज नाही. तुम्हाला म्हटलं होतं बघा बटाट्यामधलं पूर्ण पाणी ना हे पिळून काढायचं. ह्याचं कारण पुढं सांगते. कारण आता इथं आपण हे वडी करण्यासाठी पीठ मळून घेत आहोत ना, ते अति जास्त सैलसर होतं. त्याच्यामुळे का नाही आपल्याला मग पीठ जास्त घालायला लागतं. त्यामुळे जमेल तितकं सुरुवातीला जो बटाट्याचा खीस जो आहे ना दाबून पिळून पिळून पाणी काढायचं. आता बघा छान असा एक याचा गोळा झाला आहे.
सर्व एक वाटी इतकं पीठ थोडं थोडं करून घातलेलं आहे बघा. आणि जे असं तळायला लागलं चिटकलेलं आहे का नाही तिथं मी चमच्याने काढून घेऊन पुन्हा एक छान असा गोळा करून घ्यायचा बघा. बेसन हे खूप चिटकतं का नाही त्याच्यामुळे इथं थोडंसं तेलसुद्धा घातलेलं आहे बरं का मी. आणि बघा एक असा गोळा झालेला आहे जसं आपण वडीसाठी इतर करतो का नाही अगदी तसं. आता इथं एक ताट घेतलं आहे छोटंसं आणि त्याला इथं तेल लावून घेत आहे बघा. म्हणजे आपली वडी सहजपणे बाहेर निघते, ताटाला चिटकून बसत नाही. आणि तयार केलेलं जे आता पिठाचा गोळा आहे ना तो आपल्याला हे ताटामध्ये टाकून थापून घ्यायचं आहे बरं का. तुम्ही आता वडीचं कितपत मिश्रण करत आहात ना त्याच्यानुसार ताटसुद्धा घ्यायचं आहे, मोठं छोटं बरं का. आता इथं वड्या मी थोड्या प्रमाणामध्ये करत असल्यामुळे अगदी 4 बटाटे इतके पुरे झालेत. तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये करायचे आहेत मग बटाट्याचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल, शिवाय इतर साहित्यसुद्धा तुमचं वाढलं जाईल. आता बघा छोटंच ताट घेतलं होतं कारण आपलं जे मिश्रण आहे ते सुद्धा थोडं होतं म्हणून. सगळं छान एकसारखं थापून झालेलं आहे. आता वरून थोडंसं इथं मी तीळ भुरभुरून ना ते सुद्धा हलके थापून घेते. म्हणजे कसे दिसायला छान दिसतात, चवीला देखील अगदी छान लागतात बघा. म्हणून अगदी आपण मोदक उकडण्याची जी चाळण असते ना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्याचे 2 रोल करून उभे ठेवलात ना आणि वाफवून घेऊन नंतर तळात तरीसुद्धा चालेल. चला आता गॅसवरती बघा कढईमध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि स्टँड ठेवलं आहे. मध्यभागी हे ताट नेऊन ठेवायचं आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि जवळजवळ एक 10 ते 12 मिनटं वाफून घेणार आहोत. बरोबर इथं मी 12 मिनटानंतर पाहत आहे. मध्यभागी सुरी घालायची. बघा सुरी साफ क्लीन येते, जरासुद्धा मिश्रण चिटकत नाही. म्हणजे हे परफेक्ट वाफून झाले समजायचं. आता इथं आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे ताट खाली काढून घेऊयात आणि थंड करून घेणार आहोत. बघा आता पूर्णपणे थंड झालं आहे. मग आता पाहिजे त्या आकारामध्ये वड्या कापून घ्यायच्या. गरम असताना कापायच्या नाहीत. वड्या ना पाहिजे तशा चौकोनी निघत नाहीत, शिवाय त्या तुटल्यासुद्धा जातात. आता इथं ह्याच्या सुरुवातीला कडा सोडून घेतल्या आणि नंतर इथं ना चौकोनी आकारामध्ये कापत आहे. अगदी डायमंड शेप म्हणजे जसं आपण काजू कतली असते त्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही कापून घेऊ शकता. आता ही अगोदरच तयारी करू शकता बरं का. म्हणजे ह्या वड्या अशा वाफवून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यात ना तर अगदी 8-10 दिवस खराब होत नाहीत. फक्त ज्यावेळेस तुम्हाला तळून घ्यायचे आहेत त्यावेळेस अगोदर 10 ते 15 मिनटं फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायच्या आणि मग पटकन पाहिजेत त्यावेळेस तुम्ही तळून घेऊ शकता. शिवाय अगदीच आपण ह्याच्यामध्ये कुठेही पाण्याचा, दह्याचा, इनो, सोडा कशाचाच वापर केला नाही. ह्या वड्या चांगल्या खुसखुशीत कुरकुरीत होतात, त्यामुळे 4 ते 5 दिवस बिलकुलसुद्धा खराब होत नाहीत बघा. त्याला तेल लावलं होतं त्याच्यामुळे वड्या सहजपणे निघाल्यात. बघू शकता इथं किती आकार छान चौकोनी आला आहे. सकाळी बऱ्याच महिला जॉबला जातात, सकाळची सगळ्यांचीच घाई असते. मग तुम्ही संध्याकाळी सर्व ही पूर्वतयारी वड्यांची करू शकता. मग सकाळी फक्त आयत्या वेळेस तुम्हाला तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही ह्या वड्या अशासुद्धा खाऊ शकता बरं का. वाफवून घेतल्यामुळे छान लागतात. शिवाय तुम्ही फोडणीसुद्धा ह्याला देऊ शकता. जिरं, मोहरी, तीळ, कढीपत्ता आणि थोड्याशा परतून घेतलात आणि खाल्लात तरीसुद्धा चालेल. पण ह्या वड्या आपण तळून घेणार आहोत कारण छान कुरकुरीत क्रिस्पीपणा येतो ना म्हणून. तळण्यासाठी गॅसवरती मस्त मध्यम आचेवरती तेल गरम करायला ठेवलं होतं. आता ह्या वड्या तेलामध्ये सोडून ना मंद आचेवरती छान कुरकुरीतपणा येऊपर्यंत तळून घ्यायचं आहे. इथं मात्र घाई करायची नाही बरं का. वड्या लवकर तुम्ही तळून काढलात ना तर त्या थोड्याशा आतनं तळल्या जाणार नाहीत, त्याच्यामुळे ना ह्या नरम होतील. त्यामुळे जितक्या तुम्हाला जमेल ना तितका वेळ ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. तितका छान कुरकुरीतपणा येतो. शिवाय ह्या बटाट्याच्या वड्या असल्यामुळे ना चवीला देखील फार अति सुंदर लागतात बरं का. बघा इतर वड्या करायचं म्हटलं की अगदी सगळं साहित्य गोळा करावं लागतं. म्हणजे कोथिंबीर वडी करायचं म्हटलं की कोथिंबीरीचा जुडा हवा, अळूची वडी करायची म्हटली तर अळूची पानं हवी. पण तुम्ही ही आयत्या वेळेस ना पटकन मनात आलं तर ही वडी करू शकता बघा. अगदी तोंडाला चव येणारी. बघा इथं बराच वेळ ना मस्त तांबूस रंग येऊसपर्यंत ह्या वड्या तळून घेतल्यात आणि आता आपण तेलाबाहेर काढून घेऊयात. वाव, बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहेत. सर्व वड्या इथं तळून घेतल्यात. तुम्हाला आता वडी इथं सगळ्या भाजून दाखवते. बघा लेअर किती सुटल्यात आणि अगदी छान खुसखुशीत ह्या वड्या होतात बघा. शिवाय तुम्हाला इथं आवाज ऐकवला त्याच्यावरनं अंदाज आलाच असेल. आणि आता इथं एक मोडून दाखवते बघा. अगदी भुसभुशीत खुसखुशीत ही वडी झाली. म्हणजे तुम्ही बनवून बाजूला होत नाही तोपर्यंत मुलं खाऊन फस्त करतात. अगदी संध्याकाळच्या वेळेस मुलांना काहीतरी चटरपटर खायला हवं असतं, त्यावेळेस तुम्ही पटकन ही वडी बनवू शकता बघा. अगदी मुलं सॉससोबत चटणीसोबत खाऊ शकतात. खूप भारी या वड्या लागतात बटाट्याच्या असल्यामुळे. सुद्धा नक्की करून ना मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही वडी आवडली का. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. हो, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.